आत्ताची सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीचा विरोध, योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेले 2 ते 3 महिने महाराष्ट्रातील राजकारणात सातत्याने चर्चेला असलेला विषय। लाडकी बहीण योजनेने अनेक महिलांना आपल्या हक्काचे पैसे दिले। प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये देणाऱ्या या योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी झालेली गर्दी महाराष्ट्राने पाहिलीच, शिवाय महायुतीलाही महिलांनी भरभरून आशीर्वाद दिले। हीच बाब विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचं अगदी पहिल्या दिवशीपासून निदर्शनास आले। कधी विरोधकांनी योजना बंद पडण्याची भाषा केली, तर कधी योजना विरोधात थेट कोर्टापर्यंत मजल गाठली। राज्यभरात लाडकी बहीण योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळत आहे, पण महिला विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला मात्र हे काही पचनी पडलेले दिसले नाही। योजनेसाठी सरकार देत असलेल्या निधीवरून महाविकास आघाडीने चांगलाच हल्लाबोल केलाय। काँग्रेसचे सुनील केदार योजना बंद करायला कोर्टात गेले आहेत, तर संजय राऊत आमची सत्ता आली की महिन्याभरात योजना बंद करू असं म्हणतात। एकीकडे महायुतीच्या नावाने बोंबा मारायची आणि दुसरीकडे सरकारने आणलेल्या चांगल्या योजना बंद पाडण्याची भाषा करायची, हेच महाविकास आघाडीचे धोरण असल्याचे महाराष्ट्राच्या लक्षात येऊ लागले। याचा परिणाम महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भोगावे लागेल।